नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये खूप खूप स्वागत आहे. शेतीमध्ये एक गोष्ट आपण अनेकदा पाहतो. पिकाला भरघोस उत्पादन यावं म्हणून मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर केला जातो. पण हेच खत जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होतं तेव्हा ते पिकाला अक्षरशः मुळापासून नष्ट करू शकतं. आज आपण याच प्रक्रियेमागील नेमकं विज्ञान काय आहे ते उलगडून पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिकाला फर्टिलायझर बर्न म्हणजेच खतामुळे जळून जाण्यापासून कसं वाचवायचं हे अगदी सोप्या आणि व्यावहारिक भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. जास्त खत टाकलं की जास्त उत्पादन मिळणार, हा कृषी क्षेत्रातील एक खूप जुना आणि खोलवर रुजलेला समज आहे. म्हणजे जेवढं जास्त खत तेवढं पीक जोमाने वाढेल असा सर्वसाधारण विचार असतो. पण खरंच असं असतं का? तर अजिबात नाही. किंबहुना हे समीकरण अनेकदा पूर्णपणे उलटं ठरतं. जास्त खतामुळे उत्पादन वाढण्याऐवजी उभं पीक जळून खाक होऊ शकतं. आता विचार करा, असं का होत असावं? यामागचं रसायनशास्त्र नेमकं काय सांगतं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला पिकाच्या मुळांशी जावं लागेल, अगदी शब्दशः. पीक नेमकं का आणि कसं जळतं त्याची वैज्ञानिक कारणं काय आहेत हे आता आपण बघूया. यामधली सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे क्षारांचा ताण, किंवा ज्याला आपण सॉल्ट स्ट्रेस म्हणू शकतो. आपल्याला माहितीच आहे की रासायनिक खतांमध्ये क्षारांचं म्हणजेच मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं. जेव्हा खत मर्यादेपेक्षा जास्त टाकलं जातं तेव्हा मातीतील क्षारांची पातळी अचानक वाढते. याचा सर्वात मोठा आणि पहिला फटका बसतो तो रोपाच्या मुळांना. मुळं मातीतून पाणी शोषून घेण्यास पूर्णपणे असमर्थ ठरतात. सोप्या भाषेत सांगायचं तर अतिखतामुळे रोप अक्षरशः डिहायड्रेट होतं, त्याला पाणीच मिळत नाही. आणि मग साहजिकच रोप कोमे जायला लागतं, पानं वाळतात आणि पिकाची वाढ तिथेच थांबून जाते. याशिवाय आणखी एक गंभीर गोष्ट घडते. जेव्हा युरिया किंवा नत्रयुक्त खत जास्त प्रमाणात दिलं जातं तेव्हा मातीमध्ये अमोनिया वायू मोठ्या प्रमाणावर तयार व्हायला लागतो आणि हा अमोनिया पिकांसाठी अत्यंत विषारी असतो. हा वायू तयार झाला की मुळं अक्षरशः भाजल्यासारखी होतात. नवीन येणारे कोवळे फुटवे जागेवरच जळून मरतात आणि पानांच्या कडा पिवळ्या किंवा तपकिरी पडायला लागतात. ही एक प्रकारची रासायनिक साखळी प्रतिक्रिया आहे जी पिकाला आतून नष्ट करत असते. आणि हे रसायनशास्त्र फक्त अमोनियापुरतं मर्यादित नाहीये. अतिखतामुळे मातीचं पीएच संतुलन म्हणजे सामू गंभीररित्या बिघडतो. जास्त रसायनांमुळे माती एकतर खूप ॲसिडिक होते किंवा खूप अल्कलाईन होऊन जाते. आणि मातीचं हे संतुलन बिघडलं की मातीत उपलब्ध असलेली सूक्ष्म अन्नद्रव्य झाडाच्या मुळांना घेताच येत नाहीत, ती तिथेच लॉक होतात. म्हणजे बघा, जमिनीत खत भरपूर असतं पण तरी पीक उपाशीच राहतं, कुपोषित आणि कमकुवत बनतं. म्हणूनच खत देताना एक अत्यंत सोपा पण तितकाच महत्त्वाचा नियम कायम लक्षात ठेवायचा. थेट संपर्क म्हणजे थेट नुकसान. अनेकदा काय होतं, खत रोपाच्या अगदी जवळ खोडाला लागून टाकलं जातं. विशेषतः युरिया, DAP किंवा पोटॅश सारखी खतं जेव्हा मुळांच्या थेट संपर्कात येतात तेव्हा त्या खतांच्या उष्णतेमुळे मुळं थेट जळतात. हे अगदी एखाद्या रसायनाच्या उष्णतेच्या लाटेसारखं असतं, ज्यामुळे रोपाला न भरून येणारी इजा पोहोचते. आता हे सगळं जमिनीखाली घडतंय, पण वरती पिकावर काय दिसतं? आपण आपल्या पिकावर सतत लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून वेळेवर धोक्याची चिन्हे ओळखता येतील. जर पानांच्या कडा पिवळ्या किंवा तपकिरी पडत असतील, पानं अचानक वाळत असतील किंवा रोप कोमजत असेल तर ही फर्टिलायझर बर्नची अगदी स्पष्ट लक्षणं आहेत, हे ओळखून घ्या. या व्यतिरिक्त मुळं काळी पडणे, पिकाची वाढ पूर्णपणे खुंटणे आणि लागलेली फुलं किंवा फळं अचानक गळून पडणे ही अतिखतामुळे होणाऱ्या नुकसानीची प्रमुख शारीरिक लक्षणं आहेत. ही लक्षणं दिसली की समजायचं पिकावर ताण आला आहे. या सर्व प्रक्रियेत काही हाय रिस्क म्हणजेच अतिशय धोकादायक श्रेणीतील खतं आहेत, ज्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक आणि मोजून मापूनच व्हायला हवा. युरिया, DAP, पोटॅश आणि बाजारात मिळणारी जास्त तीव्रतेची द्रवरूप म्हणजेच लिक्विड खते, ही खते वापरताना थोडीशीही चूक झाली तर ती पिकासाठी प्राणघातक ठरू शकते, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. पण काळजी करण्याचं कारण नाही, या समस्येवर नक्कीच उपाय आहेत. पीक जळण्यापासून बचाव कसा करायचा आणि त्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते आता आपण सविस्तर पाहूया. फर्टिलायझर बर्न टाळण्यासाठी काही मूलभूत सवयी अंगवळणी पाडणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणजे माती परीक्षण. माती परीक्षणानुसारच खताचं प्रमाण ठरवायला हवं. दुसरं म्हणजे सगळं खत एकदम एकाच वेळी देण्याऐवजी ते 2 ते 3 वेळा विभागून द्या, म्हणजे पिकावर एकदम ताण येत नाही. आणि तिसरा सुवर्ण नियम, खत दिल्यानंतर लगेच भरपूर पाणी द्या. पाण्यामुळे खत मातीत व्यवस्थित मिसळतं, त्याची तीव्रता कमी होते आणि मुळांवरचा ताण लक्षणीयरित्या हलका होतो. आता खत आणि रोपाच्या मध्ये सुरक्षित अंतर नेमकं किती असावं?
याचा एक अतिशय सोपा आणि मोजता येण्यासारखा नियम आहे. जर पिकं लहान असतील तर खत रोपाच्या खोडापासून किमान 2 ते 3 इंच दूर टाकायचं आणि जर पिकं मोठी असतील तर हे अंतर 4 ते 6 इंचांपर्यंत वाढवायचं. ह्या एका साध्या नियमामुळे थेट संपर्कातून होणारं नुकसान आपण खूप सहज टाळू शकतो. आणि हो, रसायनांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग म्हणजे सेंद्रिय खतांचा समतोल राखणे. फक्त रासायनिक खतांवर अवलंबून न राहता शेणखत, कंपोस्ट आणि जीवामृत यांसारख्या सेंद्रिय घटकांचा वापर वाढवायला हवा. यामुळे काय होतं, मातीचं जैविक संतुलन उत्तम राहतं आणि रसायनांमुळे बसणाऱ्या अचानक धक्क्यांपासून पिकाला एक नैसर्गिक संरक्षण म्हणजेच एक बफर मिळतो. पण समजा एवढं करूनही किंवा अनावधानाने पिकाला फर्टिलायझर बर्नचा फटका बसलाच तर काय करायचं? अशा वेळी आपत्कालीन उपाययोजना काय असावी ते आपण लगेच बघूया. जर पीक जळत असल्याचं लक्षात आलं तर एखाद्या इमर्जन्सी प्रोटोकॉलसारखी तातडीची कृती करावी लागते. सर्वात पहिली पायरी म्हणजे शेतात लगेच भरपूर पाणी द्या. पाण्यामुळे जास्तीचे क्षार धुवून जाण्यास मोठी मदत होते. दुसरं म्हणजे काही काळासाठी सर्व रासायनिक खते पूर्णपणे बंद करा. तिसरी पायरी, मुळांना दिलासा देण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा सेंद्रिय द्रावणाचा वापर करा. चौथी गोष्ट, जी पानं जळून खराब झाली आहेत ती काढून टाका, जेणेकरून झाडाची उरलेली ऊर्जा वाचेल. आणि शेवटी, झाड थोडं सावरल्यानंतर त्याला पुन्हा ताकद देण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट्सची फवारणी करा. ह्या सर्व पायऱ्या तणावग्रस्त पिकाला पुन्हा उभं करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन हे नेहमी खरं नसतं. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी दिलेलं खतच पिकासाठी खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरतं. मातीच्याही काही नैसर्गिक मर्यादा असतात आणि आपण त्या मर्यादांचा आदर करायलाच हवा. शेतीमध्ये शॉर्टकट चालत नाहीत, तिथे गरज असते ती विज्ञानाची आणि अचूकतेची. आजच्या या सादरीकरणामधून खत व्यवस्थापनाचा एक योग्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच मिळाला असेल. ही माहिती प्रत्यक्षात वापरून पहा आणि पिकाचं आरोग्य जपा. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासोबत.